तुझ्या आवाजावरूनच कळतंय. बर, मला आता सांग नक्की काय झालंय. काही नाही ग, ती वसुंधरा काहीही झालं ना तरी तिचं नाक वर म्हणजे वरच असतं. त्यात ती आणि तो आकाश फिल्म मधले हिरो हिरोईन असल्यासारखे गुल्लू 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 रोमॅन्स करत असतात. आणि माझा नवरा नुसती चिडचिड करत असतो. अखिल तुझ्यावर चिडचिड करतो? बघ ना, त्याला कदरच नाहीये. अगं काल त्याने एकट्याने मीटिंग करावी म्हणून मी एवढा मोठा घाट घातला, पण त्याला त्याचं तेही जमलं नाही. शेवटी आकाश दादाला व्हिडिओ कॉल करावा लागला, तेव्हा जाऊन ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं. वर घरी येऊन मला काय म्हणतो, तुला बिझनेस मधलं काही कळत नाही, तू मध्ये मध्ये करत जाऊ नको म्हणून. एक मिनिट, मला आधी सांग या सगळ्यामध्ये जयश्रीचं काय म्हणणं आहे? त्यांना काही माहितीच नाही. ठीक आहे ना. ठीक आहे कसं मम्मा? अखिल आज तागायत माझ्याशी असं कधीच बोललेला नाहीये. हे बघ बच्चा, नवऱ्यांचे राग ना फार काळ टिकत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, इतर कोणीही चिडलं ना तरी चालेल, पण जयश्री चिडता कामा नये. तिच्या घरामध्ये कोणीही तिच्या शब्दाबाहेर नाहीये. ही जोपर्यंत आपल्या ताब्यात आहे ना तोपर्यंत आपला त्या घरावरती कंट्रोल राहील. त्यामुळे खुश करत जा ग तिला. ती बाई म्हणजे ना एक वेगळंच प्रकरण आहे. काम केलं, स्वयंपाक केला तरच ती इम्प्रेस होणार. कटकट आहे नुसती. हे सगळं करावं लागणार आहे बच्चा, कळतंय का? तू आता प्रिन्सेस तनया भालेकर नाहीयेस. तुला मिसेस तनया ठाकूर करण्यासाठी ना मी कर्जाचा डोंगर उभा केलाय माझ्या डोक्यावर. अगं अखिल CEO होणं ही एक पहिली पायरी आहे. जयश्रीच्या घरामध्ये ना कोणीही तिच्या शब्दाबाहेर नाहीये. आणि ठाकूरांच्या तिजोरीला जर का भगदाड पाडायचं असेल ना तर जयश्रीला खुश ठेवावं लागेल, तरच आपल्याकडे पैसा येत राहील. शिरतंय का काही डोक्यात? चला लागा कामाला. ओके ठीक आहे, बाय मम्मा. बाय. आणि हे कुठे आहे? भास्कर, आकाश, अखिल? अगं अखिल आणि आकाश गेला ऑफिसला. आणि भास्कर दादा अवनी वहिनींना स्टेशनला सोडायला गेले. काय झालं, अवनीच्या माहेरून पहाटे पहाटे फोन आला, तिच्या आप्पांना ऍडमिट केले म्हणून. अरे देवा. आई, तुमच्यासाठी उपवासाला काय करू? अवनी वहिनी नाही आहेत म्हणून म्हटलं मी करून देते. काही नको करायला. हा ठीक आहे ना, आपण हॉटेलमधून मागूया आजचा दिवस खिचडी. काय नको नको, काय माहिती तिथे कसली भांडेन कढया वापरतात ते. उपवासाच्या दिवशी नको. आई, मी तुमच्यासाठी साबुदाणा खिचडी करू का? हे उपवासाला तेच खातात ना. बघा या सुनेला केवढी काळजी आहे सासूची. कर कर. तनया, काय? बाळा काय ना, तुझ्या आईचा उपवास असला ना की कधीतरी मला खिचडी खायला मिळते ग. त्यामुळे राहू दे. इथे अगदी जवळच घरगुती खानावळ आहे, तिथे छान मिळते खिचडी, आहे की नाही? खानावळ? आणि तुम्ही हिला का नको म्हणताय? किती प्रेमाने विचारते ती. अगं मागच्या वेळेस तिने प्रेमानं पास्ता बनवला होता ना. असू दे, तेव्हा फसला असेल तो, पण आता जमेल. मनात आणलं ना की सगळं जमतं माणसाला. कर ग तू, कर कामाला. थँक्यू आई, करते मी तयारी करते. आणि तुम्ही रोजच्या स्वयंपाकाचं बघा, मला तरी खावा लागणार नाही तो. हो आई. बोला. काय काय करताय? काम. अजून काय? ब्रेकफास्ट झाला? हो. नीट खाल्लं ना? हे विचारायला कॉल केला तुम्ही? मला वेगळंच काहीतरी विचारायचं होतं. अच्छा, बर. मग
वेगळं जे विचारायचंय ते विचारा ना. ते सकाळी काय म्हणत होतात तुम्ही साडीबद्दल? मला ना नीट ऐकूच नाही आलं. हो का? पण तुम्ही हसताना दिसलात मला. ते मी उगाच हसले होते. तुम्ही सांगा ना, तुम्ही काय म्हणत होता? मी म्हणालो की साडी छान दिसते. काय नीट ऐकू येत नाहीये, परत बोला ना. साडी छान दिसते असं म्हणालो. मुद्दाम करताय ना तुम्ही? नाही हो, कानात साठवून ठेवते. मला सांगा, फक्त साडी छान दिसते का? तुम्ही पण बऱ्या दिसत होत्या. बरी? म्हणजे तशा चांगल्या दिसत होत्या. तशी चांगली? तुम्ही ना खूप सुंदर दिसत होत्या. काय 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 म्हणालात? कशी दिसते? मला नीट कळतंय तुम्ही काय करताय ते. चला फोन तेव्हा सगळे बघतात माझ्याकडे. बाय. शोधूया नव्या खुणा